नमस्कार. गुड इव्हनिंग. तुषार देशमुख या यूट्यूब ऑफिशियल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी तुषार देशमुख आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करतो. मित्रांनो, नुकताच आज अनेक दिवसापासून राज्यातील जो प्रश्न एकदम आयरनीवर होता, अनेक वर्षापासून ज्ञानदानाचं काम करणारे अनेक शिक्षक बांधव विनाअनुदानित अंशतः अशा शाळांवरती कार्यरत होते, परंतु कित्येकांनी आत्महत्या केल्यात. अशा स्तरावर वेगवेगळ्या माध्यमातून लढून अगदी राज्य सरकारने मागील महिन्यापूर्वी टप्पावाढ अनुदान घोषित केले होते आणि त्याचाच भाग म्हणून आपल्या भरती प्रक्रियेत अनेक बांधवांना अंशतः अनुदानितवर संधी मिळाली आहे. त्यातच त्यांना एक नवीन गुड न्यूज समजली. तर त्यातील आज प्रत्यक्ष शासन निर्णय दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी प्रकाशित झाला आहे. तर त्याच अनुषंगाने राज्यातील खाजगी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित व तुकड्या त्यावरील कार्यरत शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक प्रामाशा 2025 प्रक्र 106/SM4 हुतात्मा राजगुरू चौक मादाम कार मार्ग मंत्रालय मुंबई 400032 दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी हे सर्व शासन निर्णय आहेत. शासन निर्णय एकूण आहेत 1 ते 25 पर्यंत. त्यामध्ये कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त शासनमान्य खाजगी शाळांना अनुदान देण्याबाबतचे धोरण प्राथमिक माध्यमिक शाळांसंदर्भात संदर्भ क्रमांक 2 व 3 शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे. तर उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय यांच्यासोबत संदर्भ क्रमांक 4 शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे. अनुदानाच्या उक्त धोरणाच्या अनुषंगाने निकषाची पूर्तता करणाऱ्या व अनुदानासाठी पात्र ठरलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय तुकड्या अतिरिक्त शाखा व त्यावरील शिक्षकेतर कर्मचारी यांना संदर्भ क्रमांक 6 व 7 नुसार 20% अनुदान मंजूर करण्यात येत आहे. म्हणजेच पूर्वी विनाअनुदानित होत्या, तो विनाअनुदानित शब्द वगळून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या माझ्या अंशतः अनुदानित त्यांना 20%, पूर्वी ज्या 20%वर होत्या त्या आता 40%वर असतील आणि ज्या पूर्वी 40वर होत्या त्या 60वर असतील, 60वर असणाऱ्या 80वर असतील आणि 80वर असणाऱ्या पूर्णतः अनुदानित म्हणजेच 100%वरती असतील. तसेच मंत्रिमंडळाच्या दिनांक 14 ऑक्टोबर 2020 रोजीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार अनुदान पात्र शाळांची शासन स्तरावरून तपासणी करून संदर्भ क्रमांक 17 ते 22 येथील शासन निर्णयाप्रमाणे 20% अनुदान घेत असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुकड्या अतिरिक्त त्यावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे बघा वाढीव 20%, 40% तसेच अनुदानास पात्र असल्या परंतु शासन स्तरावरून अनुदानासाठी पात्र घोषित न केलेल्या शाळांना 20% अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. तसेच मंत्रिमंडळाच्या दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार संदर्भ क्रमांक 23 येथील शासन निर्णयान्वये शासन अनुक्रमे 20% व वाढीव 20%, 40% अनुदान घेत असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय तुकड्या अतिरिक्त शाखा व त्यावरील शिक्षकेतर कर्मचारी यांना वाढीव 20% अनुदान अनुक्रमे 40 व 60% अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. तसेच कायम शब्द वगळलेल्या, मी म्हणतोय ना, कायममधून अनुदानास पात्र आलेल्या कायम विनाअनुदानित शाळांना इंग्रजी माध्यम वगळून मराठी माध्यमांच्या अनुदान देण्याबाबत संदर्भ क्रमांक 24 दिनांक 24 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. तर यानुसार हा शासन निर्णय 6/2/2023 अन्वये सध्या टप्पा अनुदान घेण्यात आलेल्या शासन मान्य खाजगी अंशतः अनुदानित शाळांना 20% अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर करणे दिनांक 11/11/2022 नंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावापैकी विविध मूल्यांकनानुसार अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळांना 20% अनुदानासाठी पात्र करून अनुदान मंजूर करणे, शासन निर्णयातील निकषाची पूर्तता न झाल्याने अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा विकसित शाळा म्हणून मान्यता देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तर सध्या 20% टप्पा अनुदान घेतलेल्या शाळांना
मान्य खाजगी अनुदानित शाळांना 20% अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर करण्यात येत आहे. तर त्यासाठी यामध्ये दिनांक 11/11/2022 नंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावापैकी विविध मूल्यांकनानुसार जे मूल्यांकन झाले होते त्यामध्ये पात्र ठरलेल्या अनुदानासाठी पात्र ठरलेल्या तथापि शासन निर्णयावर अघोषित असलेल्या खालील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 20% अनुदानासाठी पात्र करून अनुदान मंजूर करणे. अघोषित प्राथमिक शाळा पात्र शाळा 81, तुकड्या 501, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या 890. त्यानंतर अनुक्रमांक 2 माध्यमिक पात्र शाळा 81, तुकड्या शाखा 115 आणि शिक्षक शिक्षकेतर त्यावरती कर्मचारी संख्या आहे 1083. अनुक्रमांक 3 उच्च माध्यमिक पात्र शाळा आहेत 69, तुकड्या शाखा आहेत 75 आणि शिक्षक व शिक्षकेतर टीचर्स अँड नॉन टीचिंग यातली संख्या आहे 741. तर एकूण शाळा पात्र ठरल्या 231, तुकड्या व शाखा 695 आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्यातील लाभ होणार आहे 2714 म्हणजे 2714 उमेदवारांना याचा लाभ होणार आहे म्हणजे कार्यरत असलेल्या. त्याकरिता अंदाजे वार्षिक 48.32 कोटी म्हणजे 48 कोटी 32 लाख रुपये इतक्या आवर्ती खर्चास मान्यता देण्यात येत आहे. त्यामध्ये परिच्छेद 2 अ ब क ड येथे नमूद शाळा तुकड्या व शिक्षकेतर पदांची संख्या केवळ प्रातिनिधिक स्वरूपाची असून प्रत्यक्ष अनुदानासाठी पात्रता खालील अटी शर्तीच्या अधीन राहून कराव्या लागतील. शिक्षकांची संख्या नवीनतम संच मान्यतेनुसार म्हणजेच सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार निश्चित केली जाईल. सन 2024-25च्या संच मान्यतेच्या फक्त ज्या विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची पडताळणी झाली आहे त्यांचाच विचार केला जाईल अथवा नाही. या संच मान्यतेच्या निकषानुसार अनुदेय पदे व त्यावरील कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग अनुदानास पात्र असतील. शासन मान्यतेसाठी सादर केलेल्या प्रस्तावात नमूद शाळा तुकड्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची यादी संबंधित शिक्षण संचालक स्तरावर कायमस्वरूपी जतन करण्यात यावी. या यादीमधूनच शासन निर्णयातील तरतुदीच्या आधारे छाननी करून प्रत्यक्ष पात्रता ठरवण्यात यावी. तर याबाबत आपण आपल्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनही अनेक आपल्या बांधवांना 20%, 40% ह्या अंशतः असल्या तरी जॉईन करण्यास आपण विनंती केली होती आणि त्या पद्धतीने आपल्या बांधवांनी जॉईन केले. तर त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आलेली आहे. वडीलप्रमाणे आता खातरजमा केल्यापासून प्रत्यक्ष 7 दिवसात अनुदान देय असल्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी निर्गमित करावेत. यासाठी लवकरात लवकर आता ही कार्यवाही होईल. आणि मागील काळामध्ये बीडमधील एका शिक्षक बांधवांनी तब्बल 10 ते 12 वर्षे विनाअनुदानित ज्ञानदान करून आखरी त्यांना शेवटी जीवन संपवावे लागले. अशा परिस्थितीत राज्यभर खूप तीव्र असंतोषाची लाट उसळली होती. या दरम्यान युवा विद्यार्थी असोसिएशनने त्या लढ्यात सहभागी होऊन त्याबाबत आंदोलनात सहभाग घेतला होता. प्रत्यक्ष धरणे आंदोलनात सहभाग घेतला होता. राज्यस्तरीय मुंबई येथे सहभाग घेतला होता. नांदेड येथे सहभाग घेतला होता. आणि प्रत्यक्ष संबंधित वृत्तवाहिन्यावरती मी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सहभागी झालो होतो. अशा बाबतीत आपण त्यावेळी संबंधित शिक्षकावर होणाऱ्या अन्यायाबाबत तीव्र असंतोष जो उमटत होता त्यात प्रातिनिधिक स्वरूपात आपण युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने आवाज उठवला होता. तर ह्याबाबत मित्रांनो लवकरच हा अनुदानाचा टप्पा प्राप्त होणार आहे. त्यामुळे हे सर्व GR आपण बघून घेतला आहे. तर आत्ताच नुकतीच हा GR प्रकाशित झाला आहे आणि आपल्यासमोर या ऑफिशियल तुषार देशमुख यूट्यूब प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी आपल्यासमोर सादर केला आहे. सर्व विनाअनुदानित ह्या अंशतः अनुदानित आणि प्रतीक्षेत असलेल्या अनुदानाच्या सर्व बांधवांपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. तर या माहितीसह इथेच थांबतो. पुन्हा भेटूया लवकरच नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.